आहे म्हणून मे बी त्या मिस्टरांना आवडत नाही, म्हणजे सूरजला ही साडी आवडत नाही. तर त्यांचं असं म्हणणं असतं की साडीला झालर कुठे असते. तर नमस्कार, दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीचा कलर होता लाल, म्हणजे हा कालचा ब्लॉग आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दुसऱ्या दिवशी ना छान असं लाल कलर आहे, लाल कलर म्हणजे समृद्धीचा कलर. मी सुद्धा लाल कलरची साडी घातली होती. आता या साडीची स्टोरी तुम्हाला सांगायची, तर ही जी साडी आहे ना ती मला वाटतं मी 5 वर्षांपूर्वी घेतलेली आहे. आणि तर तुमच्याकडे सुद्धा अशी फ्रिलवाली साडी असेल तर तुम्हाला माहिती आहे मध्ये एक ट्रेंड आलेला होता आणि 5 वर्षामध्ये मी एकदा घातलेली आहे. मे बी मागच्या 4 वर्षानंतर पहिल्यांदा मी ही साडी घालत आहे. खूप दिवसांपूर्वी घातलेली आहे, कधी तुम्हाला घातलेली दिसणार पण नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना या साडीवरचा ब्लाऊज होता ना तो मला माझ्या छोट्या बहिणीने शिवून दिलेला होता, जो की बोट नेकचा ब्लाऊज तिने पहिल्यांदा ट्राय केलेला होता. म्हणजे ती नुकतंच ब्लाऊज शिवायला शिकलेली होती आणि तिने सगळ्यात पहिला ब्लाऊज माझा शिवलेला होता. सो या साडीसोबत जोडलेली ही एक अशी आठवण आहे. आता मी माझं स्किन केअर केला आणि त्याच्यासोबतच एक हलका फुलका छोटासा मेकअप केला. म्हणजे आता दिवसभर साडी घालायची आहे घरात, त्याच्यामुळे जास्त काही हेवी मेकअप वगैरे नाही केला. आणि इयरिंग चेंज केले. मी म्हटलं थोडीशी साडी कशी गर्लिश आणि फॅन्सी आहे, तर इयरिंग आणि हेअरस्टाईल मी थोडंफार साडीच्या अकॉर्डिंगली केलं छोटंसं. त्याच्यानंतर एक माझ्याकडे रेड कलरचा क्लिप सुद्धा होता, मग मी ना तोच लावून घेतला. आणि तुम्ही बघू शकता ही साडी किती सिंपल आणि सोबर दिसत आहे. माहिती नाही बऱ्याच लोकांना आता ह्या साड्या ना म्हणजे नाहीच आहे, कोणी घालतच नाही, पण मध्ये मध्ये ट्रेंड आलेला होता एकदा, तेव्हा ही घेतलेली आहे. आता मला सुद्धा जास्त आवडत नाही, पण रेड कलरची दुसरी साडी नव्हती माझ्याकडे आणि होती ती खूप जास्त हेवी होती, म्हणून मग जी की दिवसभर ठेवता येईल अशी अंगावर, म्हणून मी हीच साडी घालून घेतली. आणि त्याच्यानंतर थोडेसे फोटोज काढले आणि अशी पूर्ण साडी सुद्धा खूप छान दिसते, तुम्ही बघू शकता तशी. तर पण पूर्ण एकदम असा टोमॅटो रेड कलर असतो ना तसा आहे, म्हणून मे बी त्या मिस्टरांना आवडत नाही, म्हणजे सूरजला ही साडी आवडत नाही. तर त्यांचं असं म्हणणं असतं की साडीला झालर कुठे असते, म्हणजे हे तर ड्रेसला असतं ना, मग ते साडी कशी सिंपल सोबर छान दिसते. त्याच्यामुळेच मे बी मागच्या 4 वर्षात मी पहिल्यांदा ही साडी घातलेली होती. वंश स्कूलमधून आला की तो खेळलेला होता, त्याचं सोफ्यासोबत घर घर वगैरे खेळणं चालू असतं, मग ते साईड केलं. तसं सकाळी झाडू पोछा करताना केलेलंच असतं, पण इव्हिनिंग पर्यंत ते परत आहे तसं करून ठेवतात मुलं. मग संध्याकाळी छान असं कॉफी बनवली आणि कॉफी घेतली. मी चहा नाही घेत कारण की चहाने मला ऍसिडिटी होती, तो मी कॉफी घेते. तुम्ही सुद्धा असे आहात का? चहा प्यायला तर खूप आवडतो, पण ऍसिडिटी होते त्याच्यामुळे घेता येत नाही. सो मी सुद्धा त्याच कॅटेगरीतली आहे, मला चहा खूप जास्त आवडतो. संध्याकाळी मी घ्यायचे पहिलं 5 वाजता वगैरे एक अर्धा कप तरी, पण आता तो सुद्धा बंद केलेला आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.